तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। आजची सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे। आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरेंकडून वकील कपिल सिब्बल आज युक्तिवाद करणार आहेत आणि आज ठाकरेंकडचा युक्तिवाद पूर्ण होण्याचीही शक्यता आहे। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। या सुनावणीला सध्या सुरुवात झालेली आहे। शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल, देवदत्त कामत आज युक्तिवाद करणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजची अतिशय महत्त्वाची सुनावणी, कारण आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण होण्याची शक्यता आहे। कपिल सिब्बल हे आज देखील युक्तिवाद करणारे। आमदार अपात्रता प्रकरणी देखील युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। या सुनावणीचे सगळे अपडेट सर्वात आधी सध्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू झालेली आहे। नेमकं आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। कपिल सिब्बल यांनी आधीच्या सुनावणीत देखील अनेक मुद्दे मांडलेले आहेत। आमदार अपात्रतेवर देखील अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांनी प्रकाशझोतात आणले होते। तसंच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर देखील त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। आजही कपिल सिब्बल युक्तिवाद करतात। त्यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाली। कपिल सिब्बल यांनी कोर्टात काही कागदपत्र देखील सादर केलेली आहेत। युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे आणि त्याचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। कपिल सिब्बल यांनी आपल्या कालच्या युक्तिवादामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर हल्लाबोल केलेला होता। विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय हे कायद्याच्या बाहेरचे होते असं सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता। आज कपिल सिब्बल शेवटचा युक्तिवाद या ठिकाणी करणार आहेत। राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे याची नोंद करणं स्पष्ट आयोगाकडे स्पष्ट होती असं देखील कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू झालेला आहे। त्यांनी काही कागदपत्र कोर्टात सादर केलीत। राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे याची नोंद आयोगाकडे स्पष्ट होती असं त्यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल आज आपला शेवटचा युक्तिवाद या ठिकाणी करणार आहेत आणि त्यानंतर आज आपण युक्तिवाद केल्यानंतर थांबू असं कपिल सिब्बल यांनी काल म्हटलेलं होतं। सिब्बल यांनी पुन्हा एकदा सुभाष देसाईंच्या केसचा दाखला या ठिकाणी दिलेला आहे। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। राजकीय पक्षाचं नेतृत्व कुणाकडे होतं याबाबत आयोगात स्पष्टता होती असं देखील त्यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाई यांच्या केसचा दाखला दिलेला आहे। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होणार आहे। राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे याची नोंद आयोगाकडे होती असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी यापूर्वी केलाय। त्यांनी सुभाष देसाई केसचा दाखला या ठिकाणी दिला। अपात्रतेची केस होती का एवढाच प्रश्न विचारला गेला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाई यांच्या केसचा सध्या दाखला दिल्याचं कळतंय। राजकीय पक्षाचं नेतृत्व कुणाकडे याची नोंद आयोगाकडे स्पष्ट होती असंही त्यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। या संदर्भातली काही कागदपत्र देखील सिब्बल यांनी कोर्टापुढे सादर केलेली आहेत। तर अपात्रतेची केस होती का एवढाच प्रश्न विचारला गेला असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं। त्याचं उत्तर हो असं होतं, पण पुढे काहीच केलं नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाई यांच्या केसचा दाखला दिलेला आहे। राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे याची नोंद आयोगाकडे स्पष्ट होती असंही त्यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। तर आमदार अपात्रता प्रकरण हे आता सक्रिय नाही असं काल सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं। तर 10व्या सूचीच्या विरोधामध्ये अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे। अपात्रतेची केस होती का एवढाच प्रश्न विचारला गेला असं युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी म्हटलेलं आहे, ज्याचं उत्तर हो होतं, पण पुढे काहीच केलं नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाईंच्या केसचा दाखला देखील या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे याची नोंद आयोगाकडे स्पष्ट होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असा युक्तिवाद काल सिब्बल यांनी केलेला आहे। 10व्या सूचीच्या विरोधामध्ये अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलाय। कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। अध्यक्ष 10व्या सूची विरोधात कसे जाऊ शकतात असं कपिल सिब्बल यांनी विचारले। काहीही न विचारता आयोगानं त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। 10व्या सूचीच्या विरोधामध्ये अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल सिब्बल यांनी केला। पुन्हा एकदा त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। काही न विचारता त्यांनी पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं असं सिब्बल यांनी म्हटलं। राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो असा युक्तिवाद पुन्हा एकदा सिब्बल यांनी केलाय।
कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केलेला आहे. काही न विचारता पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं. 10व्या सूचीच्या विरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात असंही सिब्बल यांनी म्हटलंय. राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या संदर्भातला युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे. राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो असं सिब्बल यांनी म्हटलं. काहीही न विचारता आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. अपात्रतेची केस होती का एवढाच प्रश्न विचारला होता. आयोगाने काहीही न विचारता त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. 10व्या परिशिष्टाच्या विरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही हे 10वी सूची सांगते असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. विधिमंडळ पक्षाची व्याख्या काय आहे हे 10व्या सूचीमध्ये स्पष्ट असल्याचं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आणि 10व्या परिशिष्टाच्या विरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात. राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही 10वी परिशिष्ट सांगते राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा आहे असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. काही न विचारता आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर एक वेळ दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण होऊ शकतं मात्र पक्ष गिळंकृत करता येत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. मात्र त्यांनी कुठेही विलिनीकरण केलेलं नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही हे 10वी सूची सांगते असंही कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे. विधिमंडळ पक्षाची व्याख्या काय आहे हे 10व्या सूचीत स्पष्ट असल्याचंही सिब्बल म्हणाले. तर काही न विचारता आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. 10व्या परिशिष्टाच्या विरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल त्यांनी इथे केला. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही 10वी परिशिष्ट सांगते राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. तर आमच्याकडे आमदार आहेत म्हणून आम्ही पक्ष आहोत हा त्यांचा दावा तकलादू आहे आणि तो आम्हाला मान्य नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटले. एक वेळ दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात मात्र पक्ष घेता येत नाही असंही ते म्हणाले. तर एकूणच विलिनीकरणासंदर्भातले नियम काय आहेत हे सिब्बल आता कोर्टामध्ये सांगताय. एक वेळ दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात मात्र पक्ष घेता येत नाही. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. एक वेळ दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण होऊ शकतं मात्र पक्षच गिळंकृत करता येत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी कुठेही विलिनीकरण केलेलं नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलं. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आमच्याकडे आमदार आहेत म्हणून आम्ही पक्ष आहोत हा शिंदेंचा दावा जो आहे तो तकलादू आहे तो आम्हाला मान्य नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. एकूणच विलिनीकरणाचे नियम काय काय आहेत हे सिब्बल आता कोर्टाला सांगत आहेत. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं. राजकीय पक्षवर त्यानंतर विधिमंडळ पक्ष असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही अशी 10वी सूची सांगते असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. काही न विचारता आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं. 10व्या परिशिष्टाच्या विरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल सिब्बल यांनी विचारलाय. तर यांनी विलिनीकरण केलेलंच नाही. पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो मग त्या पक्षाचे आमदार असोत की नसोत तो कायमस्वरूपी आयोगाकडे नोंदणीकृत असतो असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. विलिनीकरणाचे नियम काय आहेत हे देखील सध्या कपिल सिब्बल कोर्टाला सांगतात. तर एक वेळ दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात मात्र पक्ष घेता येत नाही असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय. आमदार आहेत म्हणून आम्ही पक्ष आहोत हा शिंदेंचा दावा हा तकलादू आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. विलिनीकरणाचे नियम आता सध्या सिब्बल कोर्टामध्ये सांगतायत. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं. एक वेळ दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करावं लागतं असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय. आमदार असोत किंवा नसोत पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय. तर विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतो. आमदार जेवढ्या काळासाठी निवडून आले तेवढ्या काळासाठीच हा पक्ष असतो असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे. यांनी विलिनीकरण केलंच नाही. पक्ष हा आयोगाकडे नोंदणीकृत असतो मग त्या पक्षाचे आमदार असोत की नसोत तो कायमस्वरूपी आयोगाकडे नोंदणीकृत असतो असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय. तर सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतो. आमदार जेवढ्या काळासाठी निवडून आले आहेत तेवढ्या काळासाठी हा पक्ष असतो असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपात असतो असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आमदार असोत किंवा नसोत पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय पक्ष हाच मूळ पक्ष आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असं देखील सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे.
आमदार असोत किंवा नसोत पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। मूळ राजकीय पक्ष जो आहे त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाकडे असते असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। तर विधिमंडळ पक्षाला एवढं महत्त्व दिलं तर मग राजकीय पक्षाला महत्त्व काय असेल असा सवालही कपिल सिब्बल यांनी विचारलाय। तर विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतो असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। विधिमंडळ पक्षाला एवढं महत्त्व दिलं तर मग राजकीय पक्षाला महत्त्व काय असेल असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। आमदार असोत किंवा नसोत पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो, विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर विरोधाभास आहे की आम्ही चूक केली, बरेच वर्ष केली आणि आता खूप वर्ष सुरू आहे म्हणून राहू द्या आणि ते राहू दिलं गेलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। हे सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। नंतर काही दिवस राहिल्यानंतर म्हणायचं हे आमचं आहे असंही सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर सिब्बल यांनी यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे।